बलात्कार करणारा माणूस किती विकृत असू शकतो याचा नमुना म्हणजे मुकेश सिंग। ज्या 6 नराधमांनी 2012 मध्ये दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता, ती बस तोच चालवत होता। त्याच्यासह 6 जणांच्या या टोळक्यानं 23 वर्षांच्या निर्भयावर तिच्या मित्राच्या समोर बलात्कार केला। एवढंच नव्हे तर तिच्या गुप्तांगामध्ये लोखंडी साळ्या घालून तिचे क्रूर हाल केले। त्यात दुर्दैवी निर्भयाचा मृत्यू झाला। या प्रकरणी ज्या 4 बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झाली आहे त्यामध्ये मुकेश सिंगचाही समावेश आहे। फाशीविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागणारा मुकेश सिंग सध्या तिहारच्या जेलमध्ये तुरुंगवास भोगतोय। मात्र बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं जे अकलेचे तारे तोडलेत त्यामुळे त्याचा खरा राक्षसी चेहराच उघड झालाय। बलात्कार होत असताना तिनं गप्प राहायला हवं होतं, शांत पडून राहून तिनं बलात्कार करू द्यायला हवं होतं। नंतर आम्ही तिला सोडलं असतं आणि फक्त त्या मुलाला मारहाण केली असती। अशी संतापजनक मुक्ताफळं मुकेशनं उधळली आहे। म्हणजे एखाद्या मुलीवर बलात्कार होत असताना तिनं तो चुपचाप सहन करायचा, असंच या सडक्या विचारांच्या तरुणाचं म्हणणं आहे। एवढ्यावरच हा महाभाग थांबलेला नाही, तर टाळी एका हातानं वाजत नाही, त्यासाठी 2 हात लागतात। चांगल्या घरातल्या मुली रात्री 9 नंतर रस्त्यावर फिरत नाहीत। बलात्कारासाठी मुलांपेक्षा मुलीच जास्त जबाबदार असतात। मुलगा आणि मुलगी समान नसतात। मुलींनी घरातली कामं करायला हवीत, रात्रीच्या वेळी डिस्को आणि बारमध्ये जायला नको, मुलींनी चुकीचे कपडे घालायला नको, फक्त 20% मुलीच चांगल्या असतात, असं तत्वज्ञानही या नराधम तरुणानं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पाजळलंय। बलात्कार आणि खुनासारखा निर्घृण अपराध करूनही आणि फाशीची शिक्षा होऊनही त्याची विकृती अजून शमलेली नाही। उलट फाशीसारख्या शिक्षेमुळे परिस्थिती आणखी चिघळेल असा इशाराही तो देतोय। याआधी बलात्कार करून मुलीला सोडून देत होते, जाऊ दे ती कुणाला सांगणार नाही, पण आता बलात्कार केल्यानंतर ते तिला ठारच मारतील, असा युक्तिवाद मुकेशनं केलाय। मुकेशच्या या विकृत मानसिकतेनं कुणीही सहृदयी माणूस हादरून जाईल। येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी निर्भयावरची ही डॉक्युमेंटरी बीबीसीवर दाखवण्यात येणार आहे। मात्र यातली दुसरी गंभीर बाब म्हणजे निर्भया हत्याकांडातील या दोषी आरोपींची तुरुंगात जाऊन मुलाखत घेण्याची परवानगी बीबीसीला मिळालीच कशी। या प्रकरणी आता चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्यानं दिलेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।